सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे मनीषा लाईफस्टाईलमध्ये। तर आज मी महिलांची खूप मोठी समस्या अगदी 5 मिनिटांमध्ये सोडवणार आहे। तर महिलांना खूप जास्त वेळ किचनमध्ये काम करावं लागतं आणि किचन सुद्धा क्लीन करावं लागतं आणि किचन क्लीनिंग मधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपला जो आहे ना काळा कुट्ट झालेला तवा। आणि हा तवा साफ करण्यामध्ये महिलांची महिलांचा एवढा वेळ सुद्धा जातो आणि एनर्जी सुद्धा जाते आणि कधी कधी हा इतका चिकट होतो कारण आपण पराठे वगैरे करतो, तूप वगैरे लावतो। तर त्यामुळे हा काळा कुट्ट झालेला तवा अगदी लिक्विड साबण सोप वगैरे काहीही न लावता 2 मिनिटांमध्ये कसा क्लीन करायचा ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर हा बघा, हा तवा जो आहे ना इतका काळा कुट्ट झालेला आहे। आणि चला आता या काळ्या कुट्ट तव्याला आपण कसं एकदम आरशासारखं चमकदार करणार आहोत पुढे बघूया। तर हे बघा, या तव्यावरनं मी हे जे आहे ना बेकिंग सोडा जो आहे ना छान असा पसरवून घेत आहे। हे बघा, हा जो बेकिंग सोडा आहे तव्यावर छान असा पसरवून घ्यायचा। त्यानंतर आपण इथे दुसरं इन्ग्रेडियंट टाकणार आहोत जे आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतं, ते म्हणजे हे बघा, हा बघू शकता किती काळा कुट्ट झालेला आहे आणि चिकट झालेला आहे। तर हे बघा, हे दुसरं जे आहे ना इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे आहे व्हिनेगर। व्हिनेगर आपण सहसा पनीर वगैरे करण्याकरता ना वापरतो, लोणच्यामध्ये टाकण्यासाठी सुद्धा। तर आपल्या किचनमध्ये ना हे अवेलेबल असतंच। तर हे बघा, हे जे आहे ना व्हिनेगर या बेकिंग सोड्यावरती छान असं पसरवून टाकायचं। हे बघा, आणि पुन्हा हाताने थोडंसं असं पसरवून घ्यायचं आणि थोडा वेळ असंच ठेवायचं। हे बघा, हे तव्यावरनंच थोडा वेळ असंच ठेवायचं। थोडा वेळ म्हणजे साधारणतः 10 ते 15 मिनटं ठेवू शकता। त्यानंतर ना आपल्याकडे ग्रीन स्क्रब वगैरे असतो ना, किंवा मग स्टीलचा स्क्रब वगैरे भांडे घासण्याकरता आपण जनरली यूज करतो, त्या स्क्रबनी ना हलक्या हाताने, जास्त तुम्हाला मेहनतसुद्धा करण्याची गरज नाही आहे, हलक्या हाताने ना तुम्ही थोडंसं असं याला घासून घ्या। तर हे बघा, मी अगोदर हे पसरवून घेत आहे आणि त्यानंतर आपण स्क्रबनी हळूवार हाताने याला थोडंसं असं घासून घ्यायचं। तर हे बघा, माझ्याकडे अशा प्रकारचा हा ग्रीन स्क्रब आहे। मी हाच भांडे वगैरे साफ करण्याकरिता ना वापरते। तुमच्याकडे हा असेल तर हा यूज करा, किंवा मग स्टीलचा जो स्क्रब असतो ना त्यानेसुद्धा, स्टीलच्या स्क्रबने सुद्धा तुम्ही हा जो आहे ना तवा साफ करू शकता। आणि खूप जास्त तुम्हाला जोर लावण्याची, मेहनत करण्याची सुद्धा गरज नाही, हळूवार हाताने तुम्ही साफ करा। अगदी तुमचा तवा जो आहे ना एकदम आरशासारखा चमकदार होणार आहे, असं वाटणार तुम्हाला की आत्ताच मार्केटमधून आणला। तर अशा पद्धतीने ना तुम्ही तवा जो आहे ना अगदी चिकट झालेला, काळा कुट्ट झालेला तवा साफ करू शकता। आणखी मी दुसरीसुद्धा पद्धत तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी किचन टिप्स म्हणा, ट्रॅव्हलिंग व्लॉग, किंवा मग हेअर केअर टिप्स, स्किन केअर टिप्स बघण्याकरिता चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। आणि हो, खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे प्लीज एक लाईक करा, शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब करा। तर हे बघा, अशा पद्धतीने मी 2 ते 3 मिनटं छान असं घासून घेतलं। आणि हे बघा, तुम्ही बघू शकताय तवा किती मस्त असा छान असा चांदीसारखा चमकत आहे। आणि तुम्हाला वाटत आहे ना हा तवा एकदम चांदीचा असल्यासारखा, असं वाटत आहे का की हा लोखंडाचा आहे? नाही ना? मला कमेंट करून नक्की सांगा। हे बघा, त्यानंतर ना गरम पाण्याने थोडं असं हे साफ करून घ्यायचं। हे बघा, मी थोडं असं गरम पाणी घेतलं, म्हणजे हाताला सहन होईल एवढं गरम पाणी घ्यायचं आणि तवा अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचा। हे बघा, तुम्ही या तव्यामध्ये स्वतःचा चेहरा बघू शकाल, इतका ना हा जो आहे ना तवा अगदी क्लीन झालेला आहे। तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवत आहे मी। त्यानंतर गरम पाण्याने साफ केल्यानंतर थंड पाण्याने सुद्धा साफ करून घ्यायचा। हे बघा, आता मी तुम्हाला दुसरीसुद्धा पद्धत सांगणार आहे, दुसऱ्या पद्धतीने कशा पद्धतीने साफ करायचं। हे बघा, गॅस मी ऑन केलेला आहे, तवा थोडा गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर थोडं यामध्ये ना पाणी टाकायचं, पाणी थोडं गरम होऊ द्यायचं। पाणी गरम झालं की गॅस बंद करायचा। हे बघा, अशा पद्धतीने आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तवा साफ करू शकतो। तर फक्त गरम पाण्याने तवा साफ होत नाही बरं, मी तुम्हाला सांगणार आहे पुढे की काय करायचं। तर तव्यावर गरम पाणी टाकलं, छान असा पूर्ण गरम पाण्याने तवा क्लीन केलेला आहे। आता हे गरम पाणी आपल्याला तर हे गरम पाणी फेकून द्यायचं। त्यानंतर आपल्याकडे आपण जे डिश वॉश किंवा मग लिक्विड वगैरे भांडी साफ करण्याकरता वापरतो ना,
त्या डिशवॉशने किंवा मग साबणने किंवा मग लिक्विडने हळूवार हाताने थोडं क्लीन करून घ्यायचं, म्हणजे आणखी हा तवा छान असा साफ होईल. तर मी आता हे थोडं साफ करून घेत आहे. साफ करून घेतल्यानंतर छान पाण्याने धुवून घ्यायचं. आणि आता तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा सांगणार आहे बरं का. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि बंदसुद्धा करून इकडे तिकडे कुठे जाऊ नका. जर तुम्हाला तुमच्या किचनमधील काळाकुट्ट झालेला तवा अगदी 5 मिनटामध्ये कमी मेहनतीमध्ये क्लीन करायचा असेल ना, तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. तर हे बघा, तवा मी छान असा क्लीन करून घेतला आणि तुम्ही बघू शकताय की तवा किती छान मस्त असा चमकत आहे आणि तुमचा चेहरासुद्धा यामध्ये दिसू शकेल, इतका क्लीन झालेला आहे. चला, आता एक पद्धत सांगितली, आता मी दुसरी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. तर अगोदर हा जो ओला तवा आहे ना, आपण छान असा पुसून घेणार आहोत, कोरडा करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याकडे आपल्या किचनमध्ये तर मीठ असतंच, मिठाशिवाय आपला स्वयंपाक कसा होणार ना. तर हे बघा, या तव्यावरनं हे जे मीठ आहे ना, छान असं पसरवून घ्यायचं. तर मी इथे अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. मीठ छान असं पसरवून घेतलं, हे बघा. त्यानंतर मीठ पसरवून घेतल्यानंतर थोडा वेळ तसंच ठेवायचं. बघा, तुम्ही बघू शकता आपला तवा आणि त्यानंतर स्क्रबने क्लीन करून घ्यायचं. आधी दाखवलं होतं की हा तवा किती काळा कुट्ट झालेला होता, काठावरून सुद्धा अगदी चिकट झालेला होता. आणि मुद्दाम मी 2 दिवस घासला नव्हता माझा तवा, कारण मला व्हिडिओ शूट करायचा होता आणि तुम्हाला दाखवायचा होता की इतका चिकट झालेला तवा सुद्धा आपण अगदी 2 मिनिटांमध्ये कसा क्लीन करू शकतो. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, मी मला जवळून सुद्धा दाखवते. अगदी वाटत आहे की नाही की आता आपण भांड्याच्या दुकानामधून आणलेला आहे. तर हे 3 उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मी तुम्हाला 101% खात्री देते की ह्या उपायाने तुमचा कितीही जुना चिकट झालेला जरी तवा असेल ना, तरी अगदी असं क्लीन होणार. फक्त एक गोष्टीची काळजी घ्या, जर तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्टीलचं स्क्रबर अजिबात वापरू नका. आणि पुन्हा काही टिप्स सांगते तुम्हाला की तवा जास्त खराब होऊ नये यासाठी. तवा वापरल्यानंतर ना थोडा कोमट असताना, म्हणजे थोडा हलका गरम असताना, म्हणजे आपल्या हाताला सहन होईल इतपत असतानाच आपण तो क्लीन करायचा. आणि शक्यतो तवा क्लीन करण्याकरिता ना थोडं गरम पाणी वापरायचं. आणि तवा आहे ना लागलीच क्लीन करून घ्यायचा, खूप वेळ ठेवायचा नाही. यामुळे काय होतं की तो चिकटपणा अगदी थर जो आहे ना त्याच्यामध्ये चिकटून बसतो आणि मग ते निघायला कठीण जातं. तर या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमचा सुद्धा तवा असा एकदम चकाचक करा. आय होप तुम्हाला ह्या टिप्स नक्की आवडल्या असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव नाईस डे.